न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। समाधान महाराज शर्मा यांनी आज कथेच्या 5व्या दिवशी कथेचे अनेक रस प्रकट केले। सिडकोतील पवननगर मैदानात सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेच्या वेळी सिडकोत गोकुळ अवतरले असे चित्र बघावयास मिळाले। सिडकोतील पवननगर मैदानात मनपा माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीने समाधान महाराज शर्मा यांच्या 7 दिवसीय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर प्रदेश संघटक मंत्री रवींद्र नासपुरे, सरचिटणीस भाजप प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आयोजक दिनकर अण्णा पाटील यांच्यातर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या ठिकाणी व्यासपीठावर सगळेजण मान्यवर आहेत। आपण सगळ्या या प्रासादिक वाणीचा लाभ घेतलेला आहे। मला कल्पना आहे ते सगळं जे डोक्यात जे आपलं सगळं संचित आहे ते तसंच घरी जाईपर्यंत राहावं आणि आपल्याला आपल्या दैनंदिन कौटुंबिक व्यावसायिक सगळ्या याच्यामध्ये त्याचा निश्चित आपल्याला लाभ होईल। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दिलेला क्षण न क्षण आपल्याला सव्याज परत मिळत असतो। त्यामुळं या सगळ्या सोहळ्याबद्दल आपण सगळेजण या ठिकाणी आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या ऋणात आम्ही सगळे राहू। आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद। अण्णा, आपलं मनपूर्वक अभिनंदन। पण खरंच मंत्रमुग्ध करणारे सगळे क्षण होते, सगळं वक्तव्य होतं आणि आपण त्याच्यात वेळोवेळी जो प्रतिसाद दिला आहे तो तर सगळे डुबून गेलेले होते या सगळ्या भागवत कथेमध्ये, महाराजांच्या सगळ्या ह्याच्यात। मी सुद्धा त्याच्या इतका सहभागी झालो। अण्णांचे, महाराजांचे खरंच आभार की एवढं या सगळ्या सनातनाच्या विरोधात जी लढाई चालू आहे त्याच्यामध्ये आपण एक चांगलं लोकांना सनातन आणि सगळ्या धर्माची शिकवण देणारं एक मोठं कथासार इथे सगळ्यांसमोर ठेवलं। खूप खूप धन्यवाद। चला। या व्यासपीठावर माजी नगरसेवक लता पाटील, प्रतिभा पवार, कावेरी गुगे, लोकनेता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद गुगे, माजी नगरसेवक श्याम बडदे, इंदुमती नागरे, छाया देवांग, भाजपा पदाधिकारी कैलास अहिरे, यशवंत पवार आदी जण उपस्थित होते।